नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कामगिरी बजावत कंपनीतून चोरी गेलेला तब्बल 10,84,000 रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत केला आहे। या प्रकरणात संजय पांडुरंग सकट वय 32 राहणार महालक्ष्मी नगर नाशिक याला अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी आणि अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। फिर्यादी दिनेश सांतेस्वरूप दवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार MIDC अंबड येथील फेअरडील इलेक्ट्रिकल अँड इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून 9,34,000 रुपयांच्या ट्रान्सफॉर्मर कॉपर कॉईल वायरची चोरी झाली होती। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपास अधिकारी विलास पडोळकर यांच्या नेतृत्वाखाली फरीद इनामदार, तुषार मते, मयूर पवार, अनिल गाढवे, सुभाष दुबे, उल्हास गांगुडे व वैभव एखंडे यांनी गोपनीय माहिती व CCTV फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला। आरोपीकडून चोरीचा 9,34,000 रुपयांचा मुद्देमाल आणि 1,50,000 रुपयांची मारुती सुझुकी अल्टो कार जप्त करण्यात आली। एकूण 10,84,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून या यशस्वी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे।